ओम शांती. आज दिनांक 7/4/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा दूर देशामधून तुम्हा मुलांसाठी नवीन राज्य स्थापन करण्यासाठी आले आहेत. तुम्ही आता स्वर्गाच्या लायक बनत आहात. प्रश्न: ज्या मुलांचा शुभाबांवरती अतूट निश्चय आहे त्यांची लक्षणं काय असतील? उत्तर: ते डोळे बंद करून बाबांच्या श्रीमतावर चालतील. जी आज्ञा मिळेल कधीच विचार पण येणार नाही की यामध्ये काही नुकसान होईल, कारण अशा निश्चयबुद्धी मुलांचे जबाबदार बाबा आहेत. त्यांना निश्चयाचे बळ मिळते. अवस्था अचल आणि अबल बनते. गीत: तुम्हीच मात पिता तुम्हीच. ओम शांती. महिमा कोणाची ऐकली? ज्यांना शिवाय तुम्हा मुलांच्या दुनियेमध्ये दुसरे कोणी जाणत नाही. ही उच्च ते उच्च बाबांची महिमा आहे. बाकी दुसऱ्यांची जी पण महिमा करतात ती फालतू आहे. उच्च ते उच्च बाबाच आहे. परंतु बाबांचा परिचय कोण देतील? स्वतः येऊन आत्मा आणि स्वतःचा परिचय देतात. कोणत्याही मनुष्याला आत्म्याचा सत्य परिचय नाही. जरी म्हणतात महान आत्मा, जीव आत्मा, शरीर जेव्हा सुटते तर म्हणतात आत्मा निघून जाते, शरीर मृत होते. आत्मा अविनाशी आहे, कधी नष्ट होत नाही. आत्मा जी बिंदूसारखी आहे, अति सूक्ष्म आहे, या डोळ्यांद्वारे दिसून येत नाही. कर्तव्य सर्व आत्माच करते, परंतु सारखे सारखे देह अभिमानामध्ये येतात तर म्हणतात मी अमका आहे, मी हे करतो. वास्तवमध्ये सर्व काही आत्माच करते. शरीर तर कर्मेंद्रिय आहेत. हे साधू इत्यादी पण जाणतात की आत्मा तर खूप सूक्ष्म आहे, जी भ्रुकुटीमध्ये राहते, परंतु त्यांना हे ज्ञान नाही की आत्म्यामध्ये ही भूमिका वठवण्याचे संस्कार आहेत. कोणी म्हणतात आत्म्यामध्ये संस्कार नसतात, आत्मा निर्लेप आहे. कोणी म्हणतात संस्कारानुसार जन्म मिळतो. मतभेद तर खूप आहेत. हे पण कोणाला माहीत नाही की कोणती आत्मा 84 जन्म घेते. तुम्ही जाणतात सूर्यवंशी 84चे चक्र लावतात. आत्मा 84चे चक्र लावून पतित बनते. त्यांना आता पावन कोण बनवेल? पतित पावन एक बाबाच आहेत. त्यांची महिमा सर्वात उच्च आहे. 84 जन्म तर सर्वच घेत नाही. नंतर येणारे 84 जन्म घेऊ शकत नाही. सर्व एकत्रपणे येऊ शकत नाही. जे प्रथम सतयुगामध्ये येतील, सूर्यवंशी राजे आणि प्रजा, त्यांचे 84 जन्म होतात. नंतर मनुष्याची खूप वृद्धी होते. परत कोणाचे 83, कोणाचे 80 जन्म होतात. ते सतयुगामध्ये पूर्ण 150 वर्ष आयुष्य असते. कोणी लवकर मरू शकत नाही. या गोष्टी बाबाच सन्मुख समजावतात. आता कोणी परमपिता परमात्म्याला जाणत नाही. बाबा म्हणतात जशी तुमची आत्मा आहे तशी माझी पण आत्मा आहे. तुम्ही फक्त जन्म मृत्यूमध्ये येतात, मी येत नाही. मला तेव्हाच बोलवतात जेव्हा सर्व पतित बनतात. जेव्हा खूप दुःखी होतात तेव्हा बोलवतात. यावेळेत तुम्हा मुलांना शिवबाबा शिकवत आहे. कोणी विचारतात हे कसे मानायचे की परमात्मा येतात, तर त्यांना समजावून सांगायचे आहे की सर्व बोलवतात हे पतित पावन या. आता ते निराकार आहेत. त्यांना स्वतःचे शरीर नाही. त्यांना पतित दुनियेमध्ये यायचे आहे, पावन दुनियेमध्ये तर येऊ शकत नाही. अशा प्रकारे समजवायला पाहिजे. हे पण समजायचे आहे की परमात्मा इतके लहान बिंदू आहेत, जशी आत्मा पण लहान बिंदू आहे, परंतु ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप अज्ञानाचे सागर आहेत. बाबा म्हणतात की तुम्ही मला परमपिता परमात्मा म्हणतात, बोलावतात तर जरूर येतील ना. गायन पण आहे की दूर देशाचे राहणारे परक्या देशामध्ये आले. आता बाबांद्वारे माहीत झाले आहे की आता आम्ही परक्याचा देश म्हणजे रावणाच्या देशामध्ये आलो आहेत. सतयुग त्रेतामध्ये आम्ही ईश्वरीय देश म्हणजेच आपल्या देशामध्ये होतो. परत द्वापर युगापासून आम्ही परक्याच्या देशामध्ये, परक्याच्या राज्यामध्ये येतो. वाम मार्गामध्ये येतो. परत भक्ती मार्ग सुरू होतो. प्रथम शिवबाबांची भक्ती करायला लागतात. भक्त लोक शिवाचे इतके मोठे लिंग बनवतात, परंतु इतके मोठे ते तर नाहीत. आता तुम्ही समजले आहे की आत्मा आणि परमात्मामध्ये काय फरक आहे. ते ज्ञान संपन्न नेहमी पावन सुखाचे सागर, आनंदाचे सागर आहेत. ही परमात्म्याची महिमा आहे ना. आता बोलवतात हे पतित पावन या. ते परमपिता परमात्मा आहेत, जे कल्प येतात. दूर देशामध्ये राहणाऱ्या प्रवाशाला बोलवतात, त्यांची महिमा गातात. ब्रह्मा सरस्वतीला तर बोलवत नाही, निराकार परमात्म्याला बोलवतात. आत्मा बोलवते की दूर देशाचे राहणारे आता परक्याच्या देशामध्ये या, कारण सर्व पतित बनले आहेत. मी पण तेव्हाच येईल जेव्हा रावण राज्य नष्ट होणार असणार. मी येतो पण संगममध्ये. हे कोणाला माहीत नाही. असे म्हणतात की ते परमात्मा बिंदी आहेत. आजकाल परत म्हणतात आत्माच परमात्मा, परमात्माच आत्मा आहे. आत्मा तर परमात्मा होऊ शकत नाही.
आत्मा आणि परमात्मा दोन्ही वेगवेगळे आहेत. दोघांचे रूप एकसारखे आहे, परंतु आत्मा पतित बनते. 84 जन्मांची भूमिका वठवावी लागते. परमात्मा तर जन्ममरण रहित आहे. जर आत्मा परमात्मा म्हणतात तर काय सतोप्रधान परमात्मा तमोप्रधानमध्ये येतात? नाही, असे तर होऊ शकत नाही. बाबा म्हणतात, मी येतो सर्व आत्म्यांची सेवा करण्यासाठी. माझा जन्म तर म्हणत नाही. मी येतोच नर्कवासींना स्वर्गवासी बनवण्यासाठी. तेही परक्याच्या देशामध्ये आलो आहे. आपला स्वर्ग स्थापन करण्यासाठी. आम्हाला स्वर्गाच्या लायक बनवतात. हे पण समजवले आहे की आत्म्याची भूमिका आपापली आहे. परमात्मा जन्म मृत्यूरहित आहे. ते येतात पण जरूर तेव्हा तर शिवरात्री साजरी करतात, परंतु ते कधी येतात हे कोणीच जाणत नाही. असे शिवजयंती साजरी करतात. जरूर संगमयुगामध्ये स्वर्ग स्थापन करण्यासाठी आले असतील. पतितांना पावन बनवण्यासाठी जरूर संगममध्ये येतील. पावन सृष्टी स्वर्ग आहे. पतित पावन असे म्हणतात तर जरूर पतित दुनियेच्या विनाशाची वेळ असेल, तेव्हा तर स्थापना करतील. युगे युगे येत नाही. बाबा म्हणतात, मला संगम युगामध्ये येऊन पतितांना पावन बनवायचे आहे. हा परक्यांचा देश आहे, रावणाचा देश आहे. परंतु हे कोणी मनुष्य थोडे जाणतात की रावणाच्या राज्यामध्ये चालत आहे. कधीपासून सुरू झाले काहीच माहीत नाही. प्रथम मुख्य गोष्ट परमात्म्याचे रहस्य समजवण्याचे आहे. परत समजवायचे आहे की ते कल्पाच्या संगम युगामध्ये पावन बनवण्यासाठी येतात. हे त्यांचेच काम आहे ना श्रीकृष्णाचे. श्रीकृष्ण तर स्वतः 84 जन्म घेऊन शिडी उतरतात. सूर्यवंशी पण सर्व शिडी उतरतात. झाड अर्ध चांगलं अर्ध जुनं असे थोडेच होते. जडजडीभूत अवस्था तर सर्वांची होते. कल्पाच्या कालावधीबाबत तर मनुष्याला काहीच माहीत नाही. ग्रंथांमध्ये कल्पाचे आयुष्य लांबलचक लिहिलेले आहे. बाबा सन्मुख समजवतात, यामध्ये दुसरा प्रश्न उठू शकत नाही. रचनाकार बाबा सत्य सांगतात. इतके ब्रह्मकुमार कुमारी आहेत. सर्व मानतात तर जरूर आहेत. तेव्हा तर मानतात. पुढे चालून जेव्हा निश्चय होईल तेव्हा समजमध्ये येईल. प्रथम तर मनुष्यांना हे समजवायचे आहे की परमपिता परमात्मा निराकार देशमधून आलेले आहेत. परंतु कोणत्या शरीरामध्ये आले आहेत? सूक्ष्म वतनमध्ये येऊन काय करतील? जरूर येथे यावे लागेल. प्रजापिता ब्रह्मा पण येथे पाहिजेत. ब्रह्मा कोण आहेत हे पण बाबा सन्मुख समजावतात. ज्यांच्यामध्ये प्रवेश केला ते आपल्या जन्माला जाणत नाही, तर मुलं पण जाणत नव्हते तेव्हा जाणतात जेव्हा मी दत्तक घेतो. मी साकार सहित मुलांना समजावतो की काय तुम्ही आपल्या जन्माला विसरले आहात. आता सृष्टीचक्र पूर्ण होते, परत त्याची पुनरावृत्ती होईल. मी पावन बनवण्यासाठी राजयोग शिकवण्यासाठी आलो आहे. दुसरा कोणता रस्ता नाही. जर मनुष्य हे रहस्य समजतील तर गंगा इत्यादीवरती स्नान करण्यासाठी, यात्रा इत्यादी करण्यासाठी जाणार नाही. या पाण्याच्या नद्यांमध्ये तर नेहमी स्नान करत राहतात. द्वापरपासून करत आलेले आहेत. असे समजतात गंगेमध्ये स्नान केल्यामुळे पाप नाश होतील. परंतु कोणाचे पाप नाश होत नाही. प्रथमतः आत्मा आणि परमात्म्याचे रहस्य सांगा. आत्माच परमात्मा पित्याला बोलवते. ते निराकार आहेत. आत्मा पण निराकार आहे. या कर्मेंद्रद्वारे आत्मा बोलवते. भक्तीच्या नंतर भगवंताला यायचे आहे. ही पण पूर्वनियोजित नाटकामध्ये भूमिका आहे. बाबा म्हणतात, मला नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी यावे लागते. असे ग्रंथांमध्ये आहे की भगवंताला संकल्प आला तर जरूर पूर्वनियोजित नाटकातील नियोजनानुसार संकल्प आला असेल. अगोदर या गोष्टींना थोडेच समजत होते. अगोदर या गोष्टींना समजत नव्हते. दिवसेंदिवस समजत जातील. बाबा म्हणतात, मी तुम्हाला नवनवीन रहस्ययुक्त गोष्टी ऐकवतो. ऐकत ऐकत समजत जातात. अगोदर असे म्हणत नव्हते की शिवबाबा शिकवत आहे. आता तर चांगल्या रीतीने समजले आहे. आणखी समजण्यासाठी खूप काही आहे. बाबा समजत राहतात की कसे कोणाला समजवून सांगायचे आहे. प्रथम तर हे निश्चित करा की बेहदचे बाबा सन्मुख समजावतात तर ते जरूर सत्य सांगतील. यामध्ये संशयाची गोष्ट नाही. काही मुलं पक्के आहेत तर काही कच्चे आहेत. कच्चे आहेत तर ते कोणाला समजावू शकणार नाहीत. हे तर शाळेमध्ये पण क्रमानुसार असतात. अनेकांना संशय येतो की आम्ही कसे समजू की परमपिता परमात्मा येऊन शिकवतात. कारण त्यांच्या बुद्धीमध्ये आहे की श्रीकृष्णाने ज्ञान ऐकवले. आता पती दुनियेमध्ये तर येऊ शकत नाही. हे त्यांना सिद्ध करून सांगा की परमात्म्याला यावेच लागते. पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये. बाबा हे पण समजवतात की प्रत्येकाला आपापली बुद्धी आहे. काही तर लगेच समजतात. जितके शक्य होईल तेवढे समजावून सांगायचे आहे. ब्राह्मण पण सर्व एकसारखे नसतात, परंतु देह अभिमान मुलांमध्ये खूप आहे. हे बाबा पण जाणतात की क्रमानुसार आहेत. श्रीमतावर मुलांना चालावे लागेल. मोठे बाबा जे म्हणतील ते मानले पाहिजे. गुरु इत्यादीला तर मानण्यात आले आहात.
आता बाबा जे स्वर्गात घेऊन जाणारे आहेत त्यांची गोष्ट तर डोळे बंद करून मानायला पाहिजे, परंतु असे निश्चय बुद्धी नाहीत। मग त्यामध्ये नुकसान किंवा फायदा हो मानायला पाहिजे। समजा नुकसान होईल तरीही बाबा म्हणतात, नेहमी असे समजा की शिवबाबाच म्हणतात। ब्रह्मासाठी समजू नका, जबाबदार शिवबाबा आहेत, त्यांचा रथ आहे, ते ठीक करतील। बाबा म्हणतात, मी बसलो आहे, नेहमी समजा शिवबाबा म्हणतात, हे काही जाणत नाही असे समजा। एकीकडे निश्चय ठेवायला पाहिजे। बाबा म्हणतात, माझे मानत राहा तर तुमचे कल्याण होईल। हे ब्रह्मा पण काही सांगतात तर कल्याणच होईल। हे ब्रह्मा पण काही सांगत राहतात, त्यांचेही जबाबदार बाबाच आहेत। तुम्ही मुलं काळजी करू नका, शिवबाबांची आठवण केल्यामुळे अवस्था आणखीन पक्की होईल। निश्चयामुळेच विकर्म पण विनाश होतील, बळ पण येत राहील। जितके शक्य होईल बाबांची आठवण करा, तेवढे जास्ती बळ मिळेल। जे श्रीमतावर चालून सेवा करतात तेच उंच पद मिळवतात। अनेकांमध्ये देह अभिमान खूप राहतो। बाबा सर्व मुलांसोबत खूप प्रेमाने चालतात, सर्वांशी प्रेमाने गोष्टी करत राहतात, मुलांची विचारपूस करतात, मुलांची विचारतात, ठीक बसले आहात, काही कष्ट तर नाही? मुलांसाठी प्रेम राहते ना? बेहदच्या बाबांचे मुलांवरती खूप प्रेम आहे। जे श्रीमतावर सेवा करतात त्यानुसार प्रेम राहते। सेवा करण्यामध्ये फायदा आहे, सेवामध्ये हाडे पण घ्यायची आहेत। कोणतीही सेवा करत राहतील तर हृदयासीन राहतात की हा मुलगा फार चांगला आहे, परंतु चालता चालता कधी कोणावरती ग्रहचारी बसते, मायेचा सामना होत राहतो, त्यामुळे परत ज्ञान घेऊ शकत नाही। काही तर परत कर्मणा सेवा अथक होऊन करतात। तुमचे काम आहे सर्वांना सुखधामचे मालक बनवणे, कोणालाही दुःख द्यायचे नाही। ज्ञान नाही तर परत खूप दुःख देतात, परत किती समजावून सांगा समजत नाही। प्रथम तर आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान द्यायचे आहे। कसे आत्म्यामध्ये 84 जन्मांची भूमिका भरलेली आहे, जी अविनाशी भूमिका आहे, कधी बदलत नाही, नाटकांमध्ये नोंदवलेली आहे। हा निश्चय असणारे कधी डळमळीत होणार नाहीत, अनेक डळमळीत होतात। अंतकाळात जेव्हा भंबोरला आग लागेल तेव्हा अचल बनाल। आता तर खूप युक्तीद्वारे समजवायचे आहे। चांगली मुलं सेवा करत राहतात, हृदयात राहतात, खूप हुशार बनतात, खूप कष्ट करतात, त्यांना सेवेची खूप आवड राहते। ज्यांच्यामध्ये गुण आहेत ते बाबा वर्णन करतात। अच्छा, गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते। आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते। शुक्रिया बाबा, शुक्रिया। धारणेसाठी मुख्य सारांश। पहिली पॉइंट, सेवेमध्ये सर्वस्व द्यायचे आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये संशय घ्यायचा नाही, सर्वांना सुख द्यायचे आहे, दुःख नाही। 2. निश्चयाच्या बळाद्वारे आपली अवस्था अडळ बनवायची आहे। जे श्रीमत मिळते त्यामध्ये कल्याण सामावलेले आहे, कारण जबाबदार बाबा आहेत म्हणून काळजी करायची नाही। वरदान, सहज योगाला नैसर्गिक आणि स्वाभाविक बनवणारे प्रत्येक विषयामध्ये संपूर्ण भव। जसे बाबांची मुलं आहात यामध्ये काही टक्केवारी नाही, असेच निरंतर सहजयोगी किंवा योगी बनण्याच्या स्थितीमध्ये पण टक्केवारी नष्ट व्हायला पाहिजे। नैसर्गिक आणि स्वाभाविक आठवण राहायला पाहिजे। जसे कोणाचा विशेष स्वभाव असतो, त्या स्वभावावश इच्छा नसतानाही चालत राहतात, असेच हे पण नैसर्गिक बनायला पाहिजे। काय करू, कसे करू, योग लागत नाही, या गोष्टी नष्ट व्हायला पाहिजे, तेव्हाच प्रत्येक विषयामध्ये संपूर्ण बनाल। संपूर्ण म्हणजे परिणाम आणि दोषापासून दूर। बोधवाक्य, सहन करायचे असेल तर आनंदाने करा, मजबुरीने नाही। सहन करायचे असेल तर आनंदाने करा, मजबुरीने नाही। ओम शांती।